बाबा तुम्ही सांगा बरं, माही काही गलती आहे का याच्यात? मी मागाचा माणूस असा आहे, तुम्ही काय करू त्याले? आता म्या काय म्या चोरली का ते मी? तुम्ही मलाच बोलू राहिले. अहो बाई, बाईच्या जाती असते ना. आता तुम्ही माय पाय बरं, मला जरा तरी हे करू देते का? नाही तर मी किती नंबर 1 दाखवतो. तुमच्या बायकोचा विषय वेगळा आहे बाबा, पण माझ्या घरी नाही चालत ना तसं. आता पाय बरं, सासऱ्याला खाली तोंड पाहायचे टाईम आला जवळच्या गावात नाही, आणि काय जवळ आले का लुच्चे नंबर 1. आता मी काय करू त्याले? काय म्हणते ते पा, जाऊन मीटिंग मध्ये आणि काय होते ते पा. त्याला म्हणा मांगार घ्या म्हणा बा, काय पैसे गिशे असतील ते पुरे पैसे देऊ म्हणा आपण. तू यापाशी काय तोंड मला द्या लागतील ते पैसे, लागला अजून एखाद्याला घालचू ना. ते तर तुम्हाला देणार आहे का बाबा? आमच्या पैसे तर काही पैसेच नाही, तुम्हीच देता तेवढे पैसे यावेळेचे. माहीत आहे ना मला. आता हे मला द्या लागतील एखाद्या लाख रुपये. कायच करा बा. तो नवरा इतका भारी आहे, 4 दिवसापासून त्याचा फोन लागून राहिला, डायरेक्ट कवर क्षेत्राच्या बाहेर आहे म्हणते. नाही बाई, उपाशी असतील ते तर मग काही जेवले असतील का नाही का अजून? बाबा तुला त्याचं पडलं, तुझ्या बाप्पाने एवढा मोठा 4 दिवसापासून राजा 2 टाईमच्या भाकरीवर आहे ना. अहो तुम्ही तरी 2 टाळींची भाकर खाल्ली, त्यानं खाल्ला का नाही का अजून? कायचं काय बाबा, म्हणजे नशीब फुटकं माय होती या वक्ती. बस झालं बरं तुमचं, मला नशीब फटकन नसेल तसं करू राहिले. निघा चटकन तुम्ही. जवळ तर आहेच आहे, पोरगी तशी निघाली. जातो जातो काय होते पाहिजे त्या मीटिंग मध्ये, फालतूच डोक्याला चांगला लावून दिलं लेखाचं. हो जा. हो सरपंच, येते का नाही ते माणूस? का जाऊ त्याला आणून असं कचाळ पकडून त्याची? तुम्ही फोन लावा ना, काही येते का अजून? डोकं दुखू राहिला अंधीस राजा. अरे जरासा शांततेत घेणार का तू पण उकोंडा, एवढं गरम नको होणार. आली ना तुझी म्हैस घरी आता, मग काही टेन्शन आहे का तुले? असं म्हण 3-4 दिवसाचा दुधाचा घाटा झाला तुया. किती झाला अशी एक म्हैस किती देते? 5,000चा घाटा झाला तुया. बस 1,000 रुपये रोजानं पकड, 5,000चा घाटा झाला तुया दुधाचा. तेवढे 5,000 तुला रिकवर करून भेटते ना. काय एवढा तर पुराला, तू पण शांततेत घ्यायचं. अरे मी त्या म्हशीच्या नाही तर पुराला, मला त्या शिवलेला मारायचा आहे ना. अरमान कुतारतो त्याला, गावात दिसूच नाही राहिला. ते तडीपार झाला का काय सुचून नाही राहिलं मला. म्हणजे गावातच नाही ना, 1 हप्ता झाला ते गावात नाही, अजून किसण्या गावात नाही. हप्ताभर झाले आणि ते गावात नाहीतच ना. जैशी म्हैस चोरीला गेली बस तसेच ते गायब झाले भाऊ. मस्त एका लंपाट झाले असे. मी तर म्हणतो महाराष्ट्राच्या बाहेर गेले का अजून ते कर्नाटकाकडे गेले, कुठे गेले? बँगलोरले. कर्नाटकात जाऊ का बँगलोरला जाऊ का इकडे दिल्लीला जाऊ, कुकडे जाऊ? गावात तर येतीनच ना. गावात आल्यावर मग सांगतो त्याला अरमान मारतो असं. म्हणजे मागच्या वेळेस ते पायप चोराच्या वक्ती तर कुणारलं म्हटलं जाऊ द्या बाजार असं कमीच मारा, पण यावेळेस सोडत नाही त्याले. लेखाच्या आहे ना, मग पायप चोरले होते ना माय दोघांनाच. आता म्हैस चोरली नाही, मग येऊ दे ना त्याले. गावात दिसले ना तर असे म्हणजे खतमच करतो त्याले मी. अरे बाबू जरा आरामात ना, एवढं म्हणजे जास्ती नको चालू तू, जरा मुकाड्यान बसतो. हो आता तुम्ही म्हणतात जरा शांत राहतो मी आबाजी, तुमचा मान ठेवून राहिलो. पण ते दिसले ना तर मन मारतो लेखाच्या आईले. अरे झाली का मीटिंग चालू झाली का? किती टाइम आहे मीटिंगले? चहा पाणी पाणी आहे का नाही काही? हो या या या, चहा पाणी ठेवतो ना तुमच्यासाठी. स्पेशल बनवलं चहा पाणी आहे, असे लाल मिरचीचा भुरका पण आहे. देऊ का? पाहिजे का? या ना, बसा ना. नालायक मनासोबत तर बोलायला पुरत नाही. आणि दिसता पेला याची मैस गेली ती चोरीले. बरं झालं भेटली म्हणा वापस, नाही तर बस खूनच करत होता एखाद्याचा ते. अरे तसं म्हणणं नाही माय, म्हटलं बा कसं आहे मीटिंग आहे म्हणतात, तर मग कसं चहा पाणी काही आहे का बा? अरे का राजा आबाजी, म्हणजे असे तुम्ही 10 सेकंद लेट झाले. आत्ताच चहा पाण्याच्या ताटं घेऊन गेले अंदर आणि सर खतम झालं. आता काही राहिलंच नाही, डायरेक्ट खतम. गप हाणले असतील का तुम्ही पोहे? मासेट नाही ठेवले, दिसला नाही बुडा येऊ राहिला म्हणून. आता का आम्हाला का स्वप्न पाळणार आहे तुम्ही येऊ राहिले म्हणून? तुम्हाला सांगितलंच कोण काय आले तुम्ही? का रे नालायक वानाचे हो, आहे का तुम्हाला जराशी लायकी तरी आहे का? काय लिहू राहिले म्हणून राहिले? सांगितलं तर नाहीच नाही, वरून म्हणता काय आले? काय लेकर राहा तुम्ही आजकाल. मग तेच म्हणून राहिलो आम्ही, तुम्हाला बोलावण्यात आले कायले? जरा असं की अशा व्यवहारात मोठे माणसं पाहिजे असते. तुम्हाला काय समजतं आणले राहिले? बसा बरं मुकाट्याने, जास्ती चपर करू नका, नाही सांगू का तुम्हाला? नाही मी बसतो काही विषय नाही. शांततेत घ्या जरा. मी चालीन तुम्ही मग काय आता पुरा आला मुकापासून जरा. मले जेद्रोक त्या शिवलेल्या हाणत नाही, मी तेद्रोक शांत बसणार नाही. तुम्ही मुकाडन बसा नाही, चटकन निघा, रस्ता घरचा नापा. बसालेच पुरते बाबा, आखरी जाता चहा पाणी तर भेटेन, काही ना काही चहा तर भेटेन नुसता. पोहे नाही भेटले चालते ना. बापा 1 2 3 4 5 6 जण. अरे मायबीन मारून टाकतात का काय रे बा मला आज पोत्यात घालून? एवढे जण आले का? या पाहुणे बा, बसा, या बसा. हो बसतो. काही खुर्ची गिडची नाही का? कायले पाहिजे खुर्ची? आम्ही खाली बसे लाव ना, मुकाडन खाली बसा ना. खुर्ची पाहिजे तुम्हाला? नाटकं करून राहिले शिल्लकचे. बसा मुकाडन खाली. हो बसतो खाली बसतो बापा, कंबर दुखली चालते, बसतो खाली. अरे एक करून बोला ना, काय ऐकून येऊ राहिले का? एक करून बोला तुम्ही कडे. हां तर मी बोलतो. तर मला सांगा पाहुणे बा, तुम्ही हे मान्य करताना तुमच्या जवळनं म्हैस चोरली आणि तुमच्या घरी आणून घातली, हे तुम्ही मान्य करताना? आता हे तर सर जगजाहीर झालं राजा, मान्य करावंच लागेल ना. जगजाहीर झालं ना, 2 व्हिडिओ गेले त्याच्यावर. हां तर मग मला सांगा, म्हैस चोरीला जाऊन आपल्याला 8 दिवस झाले.
8 दिवस काय झाले रे बाप? 6 दिवसच झाले ना. 2 दिवस काय वाढू राहिले हो पाहुणे बा? 6 दिवस झाले ना. 2 दिवस वाढू राहिले राजा तुम्ही. चांगले हुशार दिसू राहिले मला. हा तेच ते 6 दिवस काय ना 8 दिवस काय बरोबर आहे. हां मग बोला पुढे. मग तर माय म्हणणं असं आहे, तर आता मला सांगा 6 दिवसाचं आमचं दुधाचं नुकसान झालं तर त्या नुकसान भरपाई तर द्यास लागेल तुम्हाला. मी मंजूर आहे ना. 10,000 रुपये देतो मी तुम्हाला ते नुकसान भरपाई. बस अजून काही? हां ते तर तुम्हाला द्यास लागेल. पण सोबतच आमच्या माणसाच्या आबाजीले सलाईन गोळ्या लावल्या त्याचा खर्च द्यावा लागेल. ते बुडा मरता मरता वाचला ना राजा. म्हैस आली म्हणून वाचलं त्याने. म्हैस जर आली नसती तर बुडानं रस्ता पकडला असता वरचा डायरेक्ट. आता बरं झालं असतं ना गेला असता बुडा. तर आता काय लय दिवस राहिलेच कायले त्याचे झटकन. म्हणजे बरं झालं असतं मेला असतं तर फालतूच अटकून ठेवलं त्याला राजा. बरोबर आहे की नाही पाहुणे बा? माया तेच म्हणणं होत ना, बुड्याला सांगूच नका म्हैस आली म्हणून. बरोबर म्हणजे मेला असता बुडा. मुख्य बसानावर रामभाऊ तुम्ही काय कोटचं कुठली नसतं. मुख्य बस जरा शेक. बरं बा आपण मुक राहिलो तिने तर लस मारतीन बा मला. हां तर मग त्या बुड्याला आला 10,000 रुपये खर्च. हे 10,000 आणि ते 10,000 झाले 20,000 रुपये. ठीक आहे. आणि आमचा माणूस म्हणते मी केस करतो म्हणते त्याच्या नावानं, तुमच्या जवळच्या नावानं. बरं मी काय म्हणतो पाहुणे बा, काय नाव आहे तुमचं? गंजी पाहुणे बा काय नाव आहे तुमचं? बरं सांगून द्या बरं एक बार. मला नावच माहीत नाही तुमचं. उकंडा नाव आहे माया. उकंडा? घरापुढचा उकंडा का? बरं जाऊ द्या काही असू दे. हां तर मी काय म्हणतो उकंडा भाऊ, तुम्ही सांगा ना आकडा किती पाहिजे तुम्हाला तेवढं सांगून द्या मला. म्हणजे बरं राहते. केस गीस काही करू नका. आपसात करून घ्या. आता तुमच्याच गावचा माणूस आणि माझ्या जाऊ द्या ना तिकडे. एवढं काय लांब लावता. करून घ्या ना आपसात. डबल ते तसं करणार याची गॅरंटी मी घेतो. अरे बापरे काय बोललो मी काय गॅरंटी घेतो? मी काय म्हणतो 1-2 शब्द मागं घेतो. मी गॅरंटी घेत नाही. तुमचा आकडा सांगा मला किती झाली. माझ्या जवळची गॅरंटी मी नाही घेत राजा. मी काहीच सांगत नाही. पाटील पाहतील आणि तुम्ही पाहा. मी काहीच बोलत नाही आकडा. पाटील सांगा आकडा तुम्ही. मी काय म्हणतो, मी सांगतो आकडा. आपल्याला पाहिजे 1.5 लाख रुपये. नाही तर आम्ही केस करतो, विषय खतम. अरे बापरे या जवळच्या नले का चांगला चुना बसते वाटते गड्या मला. मागच्या वर्षी 1 लाखाचा चुना दिला. यावर्षी 1.5 लाखाचा चुना म्हणजे खाटल्यावर घालते जवळ माही आता नेऊन वाटते. जे आहे ते पण इका लावते वाटते रे बापा. 5 एकर राहिलं कसं पण ते इका लावते का अजून. मी काय म्हणतो पाहुणे बा 1.5 लाख लय होती ना राजा. 2 म्हशी येते तो 1.5 लाखात नाही. एका म्हशीचा हिशोब बोला तुम्ही. काय 70-80 हजार. 1.5 लाख म्हणजे राजा लय नाही होते. तुम्ही उभ्यानंच कापू राहिले मला आता. मी काय म्हणतो नारायण भाऊ जराशी मुख्य बसा राजा. तुम्ही लयच लंबेवर चालू राहील राजा. मरीन ना ते माणूस अटॅक घेऊन इथंच. बरं मी काय म्हणतो तुमचा आकडा सांगा ना. तुम्ही किती देता? माई राजा लय पत नाही हो राजा. 3 पोरं आहेत मला. त्यातली हे एक पोरीचा नवरा असा आहे. 80,000 देतो मी. त्याच्यावर काही आपल्या हातावर आहेत भाऊ. मग केस करा का काही करा. उचलून घेऊन जा माझा व्हायला. मला काही घेणं देणं नाही. मग मी चाललो बाबा. 80,000 राजा. चांगली एखादा लाख तरी बोलायला पाहिजे होता. बरं कसं आहे जाऊ द्या आता. आपसातच घ्या लागते. आपण आपलेच आहो. सोयरे धायरे. तुमचा जवाई म्हणजे आमच्याच गावचा आहे. जाऊ द्या काही नाही. काही विषय नाही चालून जाते. 80,000 देऊन द्या. आणि आम्ही काही केस गीस करत नाही. पण तुमच्या जवायले कान खोलून नाही तसं डोकसं खोलून काही करून त्याला सांगा डबल गावातनी असे धंदे करू नको म्हणा चोरी दारीचे. नाही तर अरमान मारतीन लोक आणि केस करतील. पुढच्या वेळेस मी ऐकून घेणार नाही. आता सरपंचाच्या नात्याने मी मिटवलं हे कार्यक्रम. पण पुढच्या वेळेस मी पण ऐकणार नाही भाऊ. कसं आहे यावेळेस जाऊ द्या आता. नाही मी काय म्हणतो त्यानं पुढच्या वेळेस चोरी केली आणि काही केलं तुमच्या गावात तर माझ्याजवळ याच नाही. त्याचा आपला संबंधच मिटला. मग या बाबतीतनी आपल्याजवळ याच नाही. बिंदास त्याच्या नावानं कंप्लेंट करायची का काय करायचं ते काही करा. त्याला पाण्यात डुबून मारून टाका का काही करा. मला काहीच घेणं नाही त्याचं. महिलाच चालते. मग जवळ असं म्हणा मला जवळच नव्हता लेखाचा. अरे बापरे पुरा कटायला वाटतं गड्या जवायला हे तर. बरं काही घोर नाही. तुम्ही म्हणसान तसं पुढच्या वेळेस काही झालं तर आम्ही पाहून घेऊ आमच्या गावातल्या गावात. तुम्हाला बिंदास टेन्शन घेऊ नका. तुम्हाला फोन येणार नाही. ठीक आहे. मग कसे पैसे गुगल पे करता का फोन पे करता? लयच लेखाचा हावर दिसू राहिलं मला हे. पैशासाठी मरते वाटते गड्या लेखाचं पांढरा टोपीवालं. मी काय म्हणतो पाहुणे बा देतो ना पैसे. तुम्हाला का आता विश्वास नाही राजा. देतो ना पैसे. आता आजच द्या लागते. रविवारी दिवशी देतो. बाजाराच्या दिवशी कारंजाच्या. बरं चालते. आम्ही बाजारात येतो. आम्हाला एक म्हैस घेऊन देता मग 80,000ची. हो बाबा मा कोट्यातली घेऊन जा ना म्हैस. नाही तर मग कायले तुम्हाला एवढं डोकं दुखू राहिलं. म्हैसच पाहिजे तर आपल्या कोट्यातली घेऊन जा एक म्हैस बस. नाही पैसे देऊन देजा. आम्ही घेतो आमच्या मतानं म्हैस. तुमची म्हैस नाही पाहिजे बापा आम्हाला. अजून आटेल म्हैस देसा ना आम्हाला बिना दुधाची. बरं बा तुम्हाला जसं म्हणसान तसं पाहतो. येतो मग मी आता. कसं आहे मला नाही तर दिलचा दोहरा येते डायरेक्ट. मी जातो मग आता. कसं आहे बस झालं ना कार्यक्रम झाला ना. झाली ना मीटिंग. आता जाऊ द्या बा मला. या मग पाहुणे बा सांगा तुमच्या जवळ असे धंदे डबल करू नका म्हणून. हो नक्की सांगतो. आता माया ऐकलं असतं तर काय लागलं असतं राजा. मग पहिलेच सांगेल आहे ना मी. हो बरोबर आहे. काय राजा पैशासाठी केलं तर का आपण एवढं? पैसे नव्हते ना पाहिजे. आपल्याला माणूस पाहिजे. त्याला हरमान मारत होत ना मी. अरे उकंडा दम खाय ना आले का? एक म्हैस मागं पडली तू 80,000ची. 5 म्हशीच्या 6 म्हशी झाल्या ना. काय डोकं दुखू राहिला तू? झालं ना निपटलं ना आता. तुम्ही डोकं दुखू नका नारायण भाऊ. आणि तू जरासा शांत होई उकोंडा. आली ना म्हैस तुझी घराकडे पैसे भेटले वरून. कायले केसन फेस करावं लागते. आपसात घ्याच. जास्ती लांबण नाही लावायचं कोणत्या गोष्टीले. आता तुम्ही म्हणता बा मुकर आहे तुम्ही. पण गावात येऊ दे. त्याला दिसलं ना तर हरमान मारतो. असं कोट्यात नेऊनच मारतो ना म्हशी पुढे. नाही तर म्हशीला मारा लावतो. बरं तर झालं ना क्लिअर. मग आता व्हा घराकडे.
तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. कारण कसं आहे, इतके चांगले व्हिडिओ टाकू राहिलो आपण, 420 सबस्क्रायबर झालेत सध्या तरी. तर वाढवा ना असे जराशे. तर हा पूर्ण व्हिडिओ काल्पनिक होता, जास्त या गोष्टीचं टेन्शन घेत नका. जर तुम्ही हसण्यासाठी बनवलेला आहे आपण हा व्हिडिओ, तर आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि आपले सबस्क्रायबर वाढवत राहा. तर येतो मग आम्ही, आमचं काय चालूच राहते कुठं ना.